ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतीसोबत जोडधंदा म्हणून कमी खर्चात कमी जागेत आणि चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे गावरान कुक्कुटपालन. बदलत्या काळात अनेक शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच गावरान कोंबडी पालनाकडे वळत असून या व्यवसायातून आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहेत. गावरान कोंबड्यांना बाजारात सातत्यानं चांगली मागणी, तुलनेनं कमी देखभाल खर्च, रोगप्रतिकारक क्षमता आणि नैसर्गिक पद्धतीनं संगोपनाची सुविधा यामुळं हा व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा प्रभावी पर्याय ठरत आहे. योग्य नियोजन, संतुलित आहार, लसीकरण आणि बाजारपेठेचं व्यवस्थापन यांची सांगड घातल्यास हा व्यवसाय निश्चितच फायदेशीर ठरू शकतो. आज आपण अशाच एका प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत. जिल्हा हिंगोली, तालुका कळमनुरी येथील हिवरा डोंगरकडा गावचे प्रगतशील शेतकरी केरबा भगवानराव म्हस्के यांनी गावरान कुक्कुटपालन व्यवसायात उल्लेखनीय यश मिळवत इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलंय. त्यांच्या या यशस्वी प्रवासामागील अनुभव, व्यवसायाची सुरुवात, आलेल्या अडचणी, त्यावरील मात, व्यवस्थापनाच्या पद्धती आणि नव्यानं व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला आहे डॉक्टर कैलास गीते यांनी. चला तर मग पाहूयात गावरान कुक्कुटपालन एक शेतीपूरक व्यवसाय या विषयावरील ही विशेष मुलाखत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा या गावी आलेलो आहोत. या ठिकाणी येथील प्रगतशील शेतकरी श्री केरबा भगवानराव म्हस्के यांनी पारंपरिक शेतीसोबतच गावरान कुक्कुटपालन सुरू केलेलं आहे. त्यांच्या या केंद्राला आज आपण येथे भेट देत आहोत. या कार्यक्रमामध्ये मी केरबा म्हस्के यांचं स्वागत करतो. नमस्कार. हा गावरान कुक्कुटपालन करण्याचा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला कशी आणि कुठून प्रेरणा मिळाली याबद्दल थोडक्यात आपण माहिती द्या. आमच्या KVK कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यासाठी कुक्कुटपालन याचं मी एका महिन्याचं डॉक्टर गीते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलं आणि तिथूनच मला असं वाटलं की बा शेतीविषयी काहीतरी जोडधंदा करावा. तेव्हापासून माझ्या मनामध्ये आलं आणि आपल्या भागामध्ये गावरानी कोंबड्याला चांगली मागणी असल्यामुळे मी या व्यवसायाकडे वळालो. आता सुरुवातीला आपल्याला किती पक्षापासून आपण हा व्यवसाय सुरू केला सुरुवातीस? तर आम्ही हा पक्षी एका जागी नाही भेटला आणि आम्ही वाड्या वस्त्याहून जाऊन हा पक्षी आणलेला आहे, जेणेकरून त्या पक्षाला कशाचं रोगराई येऊ नये म्हणून आम्ही होता शेतातलाच पक्षी आणला. म्हणजे जे शेतामध्ये असते ते गावोगाव जाऊन शेतून 2-4 असे पक्षी मिळून आणि टोटल आम्ही जवळपास फिमेल 120 फिमेल आणल्या आणि मेल 30 मेल आणले. सर मला सांगा केरबाजी, तुम्ही गावरान पक्षीच का करायचं निवडलं? त्याच्या मागचं काय ते विक्री व्यवस्थापन किंवा त्याच्या मागची काय पार्श्वभूमी त्याच्याबद्दल आपण थोडक्यात काय सांगू शकाल का? हो सर. बॉयलर हे कुक्कुटपालन तर सगळेजण करतात आणि मला असं वाटलं की बस लोकांना ऑर्गॅनिक काहीतरी खाऊ घालावं त्या उद्दिष्टानं. आणि दुसरी गोष्ट, आमच्या भागामध्ये या पक्षाला मागणी आहे. जवळच आमच्या इथून जवळच नांदेड असल्यामुळं
आपलं शेत हायवेला लगत असल्यामुळं या पक्षाला चांगली मागणी आहे सर. आपले जे व्यवस्थापन करता याच्यामध्ये आपण पक्ष्यांचं, त्याच्यामध्ये आपण थोडक्यात सांगू शकाल का? शेडची निर्मिती कशी केली, त्यासाठी तुम्हाला भांडवल किती लागलं आणि तुम्ही भांडवल कसं उभारलं, किंवा त्याच्यामध्ये आपण कुठल्या योजनेचा फायदा घेतला का, या सर्वाबद्दल आपण थोडक्यात माहिती द्या. सर तुम्हाला तर माहीत आहे, कुक्कुटपालनामध्ये कोणत्याही कुक्कुटपालनामध्ये 70 ते 80% हे खर्च खाद्यावर, आणि याच अनुषंगाने मी याचं औचित्य साधून मी आपल्या परिसरातल्या हॉटेलचं वेस्टेज आणि आठवडी बाजारामधले जे उरलेला भाजीपाला असते ते संध्याकाळच्याला जाऊन गोळा करून येऊन त्याच्यावर याच्या मागचा जे होणारा खर्च आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला. आणि जे आपण शेवगा लावलेला आहे, शेवग्याचे पानंसुद्धा टाकतो आपण. गहू, ज्वारी, मका हे आपल्या स्वतःच्या शेतातलं भरडून आपण त्यांना खायला देतो. याच्यामुळं आपण जे खर्च कमीत कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपलं शेड आहे सर 30 बाय 50चं शेड आहे. त्याच्यामध्ये आपण ब्रुडिंग एरिया वेगळा केलेला आहे, पिल्ले काढण्याचा वेगळा एरिया केलेला आहे. आणि आपण कोणत्याही योजनेचा फायदा घेतलेला नाही सर, स्वतः घरून केलेला आहे. याला जवळपास 5 ते 6 लाख रुपये खर्च आला सर. म्हणजे सुरुवात आपली 6 लाखाची आपण याच्यामध्ये गुंतवणूक केली आणि या माध्यमातून आपण पक्षी सुरू केले आहेत. आता याचं खाद्य व्यवस्थापन किंवा पाणी व्यवस्थापन किंवा आपली रोजची जी दिनचर्या आहे ती कशा पद्धतीची असते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत? सकाळी आम्ही उठल्या अगोदर क्लिनिंग करून घेतो सर. टोटल झाडून वगैरे जे भांडे आहेत, रात्रीच्याला पाणी ठेवलेलं आहे ते भांडे पूर्ण धुवून वगैरे घेतो आणि त्याच्यामध्ये पाण्याच्या भांड्यामध्ये पाणी टाकतो आणि नंतर खाद्य टाकतो. सकाळी 7 वाजता आम्ही खाद्य टाकतो. 7 वाजता खाद्य टाकल्यानंतर एक 12 वाजता येऊन जे कोंबड्याने अंडे दिले ते अंडे कलेक्ट करतो आणि नंतर 12 वाजता खाद्य टाकतो आणि जे हॉटेलचा वेस्टेज आहे ते 12 वाजता टाकतो. आणि नंतर संध्याकाळच्याला जेव्हा 5-6च्या दरम्यानमध्ये एकदा आपलं कोंबड्याला अंडे देण्यासाठी जे फीड लागते ते आपण संध्याकाळच्याला गोदरेज कंपनीचं थोडंफार फीड देतो सर त्याला. तर हे तुम्ही खाद्य व्यवस्थापनाबद्दल सांगितले, तसंच त्याच्या आपण जे पक्षी जे आहेत आपले, ते पक्षी त्यांचे जे अंडे आलेले आहेत त्याच्या अंड्याचं व्यवस्थापन कसं करता आपण? म्हणजे रोजचं आपलं किती अंडे गोळा होतात, त्यापैकी विक्रीसाठी किती ठेवतात, किंवा मग त्या अंड्यापासून आपण वेगळे काय पक्षी पिल्ले निर्माण करतो का? अगोदर जेव्हा पक्षी आणले ते आपण टोटल पॅरेंट बर्ड आणलेला होता, त्याची अगोदर विक्री केली नाही. कमीत कमी आपण 6 महिने त्या पक्षापासून प्रोडक्शन घेत गेलो. रोजचे 100 पक्षामागं आपल्याला 25 ते 30 अंडे, कधीकधी 40 अंडे, जसं वातावरण ऋतू जसा बदलला त्यानुसार अंड्याचं प्रोडक्शन कमी जास्त होत असते सर. आणि आपण ते अंडे घेऊन नॅचरल पद्धतीनं, जसं कोंबडी खुडूक झाल्यानंतर तिला डब्यामध्ये ठेवणं, त्याच्यावर हळद टाकणं, खाली लिंबाचा पाला टाकणं, लिंबाचा पाला टाकून एका डब्यामध्ये कमीत कमी 15 अंडे आणि जास्तीत जास्त 18 अंडे ठेवायचे आणि त्याच्यावर कोंबडीला पारंपरिक पद्धतीनं अंडे घोळायला द्यायचे आणि ती घोळल्यानंतर 21 दिवसानंतर ती कोंबडी पिल्लं काढते आणि तसे करून आपण त्याचं सर्कल चालू ठेवलं सर. आता हे अंडी व्यवस्थापन करत असताना हे जे आपल्या शेडमध्ये आपण जे पिंप लावलेले आहेत पत्राचे वगैरे, याचा आपला म्हणजे उपयोग आपण कशी करता आणि ही आयडिया तुम्हाला कशी मिळाली याच्याबद्दल आपण थोडक्यात आम्हाला सांगा आणि याचे फायदे काय आहेत? तर कसं आहे, प्युअर गावरानी पक्षी हा कुठेही अंडे देत नाही आणि जर करता त्याला अंडे द्यायला जागा नसेल तर ते अंडं म्हणजे आज द्यायचं अंडं ते 1 दिवस लेट देते ते, म्हणजे त्याला लपण्यासाठी जागा पाहिजे. मग आपल्याकडं असंच कुठे पण कडब्याच्या वगैरे इकडं तिकडं जाऊन ते अंडे देत होते. मग आपल्याला संकल्पना आली की कॅरेट होते आपले शेतातले भाजीपाल्याचे कॅरेट होते, त्या कॅरेटमध्ये ते जाऊन अंडे देत होते. मग विचार आला बा कॅरेटमध्ये जर अंडे देत असतील तर मग आपण पिप्पा कापून पाहिला, पाण्यासाठी पिप्पा कापून पाहिला, मग त्याच्यामध्ये जाऊन अंडी द्यायला सुरुवात केली त्यानं. मग तशीच संकल्पना आली. मग जवळून जे आपले जे पिपे होते ते गोळा केले आणि बरोबर त्याला कापून घेतलं आणि ठेवले, तर ते सक्सेस झालं. त्याच्यामध्ये जाऊन कंटिन्यू अंडे द्यायला लागले ते. तर केरबाजी मला सांगा, आपण की हा व्यवसाय सुरू करत असताना आपण हा शेड उभा केलं, त्याच्यामध्ये आपण बाकीच्या गोष्टी केल्या,
याच्याबद्दल आपण व्यवस्थित माहिती सांगा शेतकऱ्यांना. तर आपण शेडची हाईट ही 15 फूट ठेवलेली आहे, लांबी 50 फूट ठेवलेली आहे आणि रुंदी 30 फूट ठेवलेली आहे. हाईट याच्यासाठी आपण ठेवलं का वातावरण खेळतं राहावं, त्याच्यासाठी वारं इकडून तिकडं जायला पाहिजे. जास्त हाईट असली म्हणजे वारं सर्क्युलेशन होत असते. आणि नंतर दुसरी गोष्ट, आपण साईडनं जाळी मारली जेणेकरून जे शत्रू पक्षी असतील, मांजर, मुंगूस, याच्यापासून त्यांचं संरक्षण होण्यासाठी आपण साईडनं जाळी मारली. आणि हे जे कोबा केला आहे, हे कोबा करण्यामागचं उद्दिष्ट जे घूस लागू नये त्यासाठी आपण खाली जाळी टाकली. जाळीवर RCC केलं, समजा गजाळी टाकली आणि गजाळीवर सिमेंट टाकली जेणेकरून मुंगूस, घूस वगैरे त्याला कातरून वर येऊ नये आणि त्याच्यामुळं आपल्या पक्षाचं संरक्षण व्हावं. आता ही व्यवस्थापन आपलं उभारताना आपल्याला एक अंदाजित आपला खर्च किंवा भांडवल किती रुपयापासून सुरुवात झाली आपलं? अंदाजे आम्ही कमीपासून सुरुवात केली सर, आणि जसं जसं आपलं उत्पन्न वाढत गेलं तसं तसं छोट्या खाणी सुरू केलं तर आपण, आणि छोट्याशा झोपड्यामध्ये सुरू केलं. झोपड्यापासून असं खर्च करत याच्यावरच खर्च करत आपण हे 5 ते 6 लाखाचं भांडवल हे पूर्ण आहे सर. आज घडी आपल्याकडे किती पक्षी आहेत? आज आपल्याकडं छोटे पक्षी आहेत, एका महिन्याचे पक्षी 200 ते 300 पक्षी आहेत सर, 2 महिन्याचे, 1 महिन्याचे. आणि हे पॅरेंट बर्ड आपल्याकडं 150 फिमेल आहे आणि मेल 50 आहे सर. बरं, आपण गावरान पक्ष्याचीच का निवड केली? गावरान पक्षाची याच्यासाठी सर की गावरानी पक्षामध्ये जी टेस्ट आहे, मागणी आहे गावरानी पक्षाला, ती दुसऱ्या पक्षाला नाही. त्याच्यामुळं आपण या गावरानी पक्षाची निवड केली सर. आता सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये अंडे आणि याच्या मांसाला चांगली मागणी आहे. हो सर, हिंगोली जिल्ह्यामध्ये या गावरानी कोंबड्याला आणि अंड्याला चांगली मागणी आहे सर. त्याच्यामध्ये सरासरी आपण विक्रीसाठी किती अंडे म्हणजे रोजचे आपले जातात, त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती द्या. किंवा पक्षी विक्री किती आहे हे पण द्या. किंवा बाकीचे जे शेतकरी येतात तुमच्याकडे पक्षी विकत घेण्यासाठी, याचंच आपल्या थोडक्यात एक गणित सांगा थोडक्यामध्ये. तर आपल्याकडं 150 फिमेल असल्यामुळं कंपल्सरी 40 अंडं निघते सर रोजचं. 40 अंडं निघाल्यानंतर जितक्या खुडू कोंबड्या आहेत आपल्याकडं, आपण असं सर्कल बनवलेलं आहे की कंटिन्यू 10 दिवसाला आपल्याकडं 100 पिलू निघते. 10 दिवसाला 100 पिलू निघते. 10 दिवसाला नंतर दुसऱ्या 10 कोंबड्या आपण आणखी बसवतो. अशा 30 कोंबड्या आपण कंटिन्यू 15-15 अंड्यावर बसवतो. कोणती कोंबडी 8 पिल्ले काढते, कोणती 10 काढते, कोणती 15ला 15 काढते. असं सरासरी एक कोंबडी 10 पिल्लेचा ॲव्हरेज धरून कंटिन्यू आपल्याला महिन्याला 300 पिलू निघते सर आपलं. आणि उरलेले जे अंडे आहेत, उरलेले अंडे आपण जे किरकोळ विक्री करतो सर, होलसेल देत नाही, किरकोळ विक्री देतो. आपल्या इथं गावरानी अंड्याचा रेट 15 रुपये ते 25 रुपयाच्या दरम्यान चालते सर. आणि कोंबड्याला मागणी 450 रुपये ते 600 रुपयाच्या दरम्यान किलो ही कोंबड्याला मागणी जाते सर आपल्या इथं. आमची माती आमची माणसं. केरबाजी आपल्याला माहीत आहे की हा व्यवसायामध्ये 60 ते 70% खर्च हा निव्वळ खाद्यावर होत असतो. मग आता या खाद्य व्यवस्थापनामध्ये आपण खर्च कमी करण्यासाठी आपण कुठल्या प्रकारच्या उपाययोजना याच्यामध्ये केला आहे? म्हणजे फीड तर देतोच आपण, त्याच्या व्यतिरिक्त खाद्यावरचा खर्च कमी करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी म्हणजे त्याची हे केलेली आहे? तर आपण संध्याकाळच्याला जाऊन हॉटेलचं वेस्टेज गोळा करून आणतो संध्याकाळी. आणि जे आठवडी बाजार आहेत आपल्या इथं, असा एकही दिवस नाही की ज्या दिवशी बाजार भरत नाही. प्रत्येक बाजार भरल्यानंतर जे बाजार निघून गेल्यानंतर जे शेतकऱ्याला उरलेला भाजीपाला असते सडलेला वगैरे, ते आणून आपण रोजच्या रोज कलेक्ट करतो आणि ते कोंबड्याला खाऊ घालतो. आपल्याकडे शेवगा लावलेला आहे आपण, शेवग्यामध्ये पण त्याला मुक्त संचारासाठी शेवग्यामध्ये सोडून देतो. शेवग्याचा पाला खातात ते. याच्यामुळं सगळं आपल्या खाद्याचा कमीत कमी खर्च खाद्याचा होते सर. आता हे आपल्या गावरान पक्षाचं आपण हे कुक्कुटपालन सुरू केलं आहे, अंड्यातून आपल्याला रोजचे किती उत्पन्न होतं त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकाल का? हो सर, नक्कीच. गावरानी अंडे आपले रोजचे मिनिमम आपल्याला 500, 600, कधी कधी 1000, असं मिनिमम आपल्याकडं 1000 रुपये रोजचे येतं सर गावरानी अंड्यापासून. आणि कोंबडा आपला 2 दिवसाला असं कंटिन्यू नाही जात, कधी 2 जातात, कधी 4 जातात, एखाद्या वेळेस 5 जातात. सरासरी ॲव्हरेज 2, कंपल्सरी 2 गेले तर
1,500 रुपयाचा एक कोंबडा होते सर. आता आपल्याला माहीत आहे किरबाजीराव आपण की शेतीपूरक व्यवसाय करतात, त्याच्यामध्ये दुग्ध व्यवसाय आला, म्हैसपालन आलं, आपलं कुक्कुटपालन आलं, शेळीपालन आलं. आता आपण या मागं निवडीचं कारण काय, मुख्य कारण काय, का तुम्हाला या व्यवसायामध्ये येऊ वाटलं, तो आपण शेतकऱ्यांना त्याबद्दल थोडं माहिती द्यावी. सर माझ्याकडं मी दूध व्यवसाय पण केलेला आहे. दूध व्यवसायामध्ये आपण दूध आपण उत्पन्न वाढवू शकतो, पण त्याचा भाव वाढत नाही सर. दुधाचा भाव वाढत नसल्यामुळं आपण या धंद्याकडे वळालो. त्याचं कारण असं आहे की आपण जर म्हशीला आताच्या याच्यात मसड जर घ्यायला गेलो तर एक मसड आपल्याला 1.5 लाख ते 2 लाखाला चांगली मसड येते सर. त्या 1.5 लाखामध्ये आपला पूर्ण टोटल व्यवसाय उभा राहते सर. तर सरासरी 150 कोंबड्यात तुमचे 50 ते 40 अंडं रोजचे देते. 20 रुपयाप्रमाणे जर 40 अंडं जर धरलं सर, तर कमीत कमी समजा आपले 800 ते 1000 रुपये आपल्याला रोज सोडते सर. आणि हे असं आहे की याच्यामध्ये आपल्याकडे येतात, आपण त्यांच्याकडे जात नाही. गिराईक स्वतःहून आपल्याकडे येते याच्यामध्ये सर. याच्यामुळं आपण या धंद्याकडे वळालो सर. हे शेड उभारताना मध्ये आपण काही चेंजेस केले आहेत ते आपल्या शेडमध्ये, जसे की आता हे शिडी वगैरे उभारलेली आहे, बांबूचा वापर केलेला आहे, त्या ठिकाणी पिप्प्याचा वापर केलेला आहे. तर ह्याच्या मागचं गणित काय, म्हणजे तुम्ही याच्यामागे काय म्हणजे तुमचं सांगायचं आहे की जेणेकरून या पक्ष्याच्याबद्दल आपल्या थोडक्यात माहिती देसाल. आपण हे प्युअर गावरानी पक्षी आहे. गावरानी पक्षी हा खाली बसत नाही, गावठी आहे. तो झाडावर राहतो आणि त्याला वर राहायची सवय आहे. त्याच्यामुळं आपण असं बांबूचं स्ट्रक्चर बांधलेलं आहे. रात्रीच्या वेळी पूर्ण पक्षी वर जातो. एखाद्या वेळेस आपल्या चुकून दरवाजा जरी उघडा राहिला, हिंसक प्राणी समजा कुत्रा वगैरे आला, तरी ते कुत्रा त्या पक्षापर्यंत जाऊ शकत नाही सर. पूर्ण पक्षी वर असल्यामुळं ते एक आपला ॲडव्हान्टेज आहे सर. एखादा आपला व्यवसाय सुरू करत असताना पहिल्या दिवसापासून पक्षी आपल्या शेडमध्ये आले तर शेवटपर्यंत आपण त्याचं व्यवस्थापन कसं करता, त्याच्याबद्दल आपण थोडी इत्थंभूत माहिती द्यावी. सर आपण पक्षी निघाल्यानंतर अंड्यातून निघाला, आपल्या इथंच पक्षी असतो तो. अंड्यातून निघाल्यानंतर आपण त्याला सर्वप्रथम 12 तास फक्त आणि फक्त गुळाचं पाणी देतो. त्याच्यामुळे त्याचं डिहायड्रेशन भरून निघतं. त्यानंतर आपण 7 दिवस पक्ष्याची चांगली काळजी घेतो. गूळ पाणी 2 दिवस गूळ पाणी त्याला देतो, खाद्य देतो. मकाचा छोटा भरडा करून आपण त्याला खायला घालतो, जेणेकरून पचायला सोपं जाईल. बाजरी असो, मका असो, ज्वारी असो, बारीक करून टाकतो आपण. आणि 7व्या दिवशी लासोटा नावाची लस देतो सर आपण. तिथून पुढं 14व्या दिवशी गंभोरा नावाची लस देतो. गंभोरा नावाची लस दिल्यानंतर आणखी 28व्या दिवशी त्याला आपण 24 तारखेला आपण डबल लासोटा बूस्टर देतो सर. आणि नंतर 30 तारखेला गंभोरा बूस्टर असे लसीकरण देतो सर आपण. लिंबाचं धुपटण देतो. दुसरी गोष्ट कापुराची फवारणी करतो सर आपण. डांबर गोळीची सुद्धा फवारणी घेतो. प्रत्येक दिवशी वेगवेगळी फवारणी असते सर आपली. लिंबाच्या पाल्याची सुद्धा आपण फवारणी घेत असतो सर. अशा प्रकारे आपण रोगाचं नियंत्रण करतो सर. तर केरबाजीराव मला सांगा, आता ह्या आपल्या गावरान पक्षाचं व्यवस्थापन करत असताना याच्यातून आपलं आर्थिक स्थिती कशी तयार झाली, किंवा म्हणजे आर्थिक नियोजन कशा पद्धतीने होतं, म्हणजे वर्षातला आपला पूर्ण खर्च, खाद्यावरचा खर्च, आपलं उत्पन्न, याच्याबद्दल आपण शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल. सर कसं होतं की पारंपरिक पद्धतीने मी जेव्हा शेती करत गेलो तेव्हा आम्हाला एकतर सोयाबीन झाल्यानंतर दिवाळीला पैसे यायचे, नाही तर मग आपलं हरभरा किंवा खरीपाचं सीझन झाल्यानंतर हरभऱ्याचे पैसे यायचे. मग हे 2च वेळेस पैसे यायचे. आणि तेही पैसे काय असं शेती निसर्गाचा हलगर्जीपणामुळे तेही काय पिकाला कोणत्या भाव नाही, काही नाही. जेवढं आपण खर्च केला तेवढेसुद्धा त्या पिकातून उत्पन्न निघत नसतं. आता आपण जेव्हा या व्यवसायाकडे वळालो तेव्हापासून जसं ATM म्हणतो आपण, त्या ATM सारखं जेव्हा गेलो आपण, जेव्हा आपल्याला वाटलं की बा आपल्याला पैशाची कमी आहे, आपल्याकडे स्वतःहून गिराईक येते. आपल्याला आपण जेवढी किंमत म्हणलं तेवढी किंमत देऊन जाते सर आपल्याला. आता या कोंबडी खताचं आपण कुठं आपण उपयोग करताय, याच्यातून जे मिळतं आपल्याला. सर माझ्याकडं कोंबडी खतासाठी आपल्याकडं शेती आहे, शेवगा आहे. सरासरी मुक्त संचार असल्यामुळं जास्त याचं खत निघत नाही. मुक्त संचार असल्यामुळं बाहेरच खत असते. आणि जेवढं काही शेडमध्ये आहे ते आपण केळी घेतो, हळद घेतो, ऊस घेतो, या पिकाला आपण सरीवर टाकतो. या खताचा इतका फायदा आहे सर, दुसऱ्या खतापेक्षा हे जर खत टाकलं तर पीक एकदम जोमात येते सर. मुक्त संचार पद्धतीचा आपलं
आपण पारंपरिक शेती करता. आता आपण सांगितल्याप्रमाणे शेवगा आहे आपल्याकडे, सोयाबीन आहे, बाकी पिकं घेता आपण. त्याच्यामध्ये या पक्ष्यांचा काय फायदा होतो तिथं? म्हणजे तिथले काय कीटक वगैरे किंवा असं काही तिथं हे करताना? आपण सकाळी यांना मुक्त संचारासाठी सोडून देतो सर. सोडल्यानंतर पक्षी बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर ते पक्षी शेवग्याचे पानं वगैरे पडलेले आहे, ते पानं पक्षी खातो, किडी मुंगे खातात, जेणेकरून जे आपल्या पिकावर, साईडच्या पिकावर जे रोगराई येणार आहे ते हे लाईटं लावतो आपण, त्या लाईटाला अट्रॅक्ट होऊन इकडे येतात आणि हे ते सगळं खाऊन घेतात. आणि दुसरं बेनिफिट, आपण जे शेवगा लावलेला आहे ते शेवगासुद्धा आपण बाजारात विकतो आणि त्याच्यामधून सुद्धा आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळते सर. आमची माती आमची माणसं. आता हे गावरान पक्षीचं आपण कुक्कुटपालन सुरू केलेलं आहे. या माध्यमातून आपल्याला अंडे आणि निव्वळ अंड्यातून आपल्या रोजचं उत्पन्न किती होतं? सर आपले अंडे कमीत कमी 30 अंडं 40 अंडं रोजचं जाते सर. कधी कधी 100ही अंडं जाते. म्हणजे असं आपण गिराईकाला, आपल्या भरोशाचं गिराईक असते सर, कमीत कमी 4 ते 5 दिवसाच्या नंतरचं अंडं देत नाही. 4-5 दिवस झाले की ते अंडं आपण कोंबडीखाली ठेवून देतो हॅचिंग करण्यासाठी. आणि ते ताजे जे अंडे आहे ते आपण 40 अंडं, कधी 50, कधी 60-70, जसं गिराईकावर आहे सर. सरासरी ॲव्हरेज आपण 50 अंडं ते 60 अंडं रोजचं विकतो सर. तर केरबाजीराव, मला सांगा तुम्ही, आता ऋतू बदलानुसार जसं आपल्याकडे हिवाळा, पावसाळा, उन्हाळा असतो, तर याच्यामध्ये आपण या पक्ष्याचे व्यवस्थापन कसं करता? मग त्यावेळेस आपल्याला काय अडचण येतात आणि आपण त्या समस्या कशा प्रकारे सोडवता, याबद्दल आपण थोडक्यात मार्गदर्शन करा. सर आपल्या शेडला आपण साईडनं पडदे लावलेले आहे. पावसाळ्यामध्ये आपले पडदे बंद असतात. हिवाळ्यामध्ये आपण लाईटाची व्यवस्था करतो, त्याला ऊब देतो सर. आणि हे गावरानी पक्षी आहे, या गावरानी पक्षाला असं जास्त काही हे करायची गरज नाही सर. हे याचा स्वतः मॅच्युअर असते पक्षी. रोग प्रतिकार शक्ती जास्त असल्यामुळे या पक्षाला मध्ये जास्त काळजी करायची गरज नाही. आपण मोकळ्यामध्ये सोडल्यामुळं जे जास्त याला फारशी काळजी करायची गरज नाही. पावसाळ्यामध्ये आपण, जसं मी सांगितलं तुम्हाला, शेरडी येऊ नये म्हणून आपण त्यांना लसण, अद्रक झालं याचं पाणी देतो, लिंबाचा पाला कुटून देतो. जसं ऋतू बदलू लागला की याच्यावर रोगराई जास्त येते सर पक्ष्याला. कोणत्याही पक्षावर रोगराई जास्त येते. त्याच्यामुळं आपण देशी इलाज, हळद उकळून देतो सर. जेणेकरून हळद असं जर पाण्यात घोळत नाही, त्याला आपण उकळतो आणि उकळून थंड करून त्याला प्यायला देतो सर प्रत्येक पक्षाला. हळद ही नॅचरल अँटीबायोटिक असल्यामुळं याच्यावर रोग प्रतिकार शक्ती जास्त होते आणि रोग जास्त येत नाही सर याच्यात. आता आपल्याला माहीत आहे की पशुसंवर्धन विभागामध्ये राष्ट्रीय पशु अभियान या कार्यक्रमांतर्गत बऱ्याच योजना चालू आहेत. त्याच्यामध्ये दुग्धव्यवसाय असेल, शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल किंवा इतर काय असतील, तर या योजनेचा आपण काही फायदा घेतलेला आहे का? किंवा भविष्यात आपला मानस आहे का कुठल्या योजनेमधून आपल्याला याच्यापेक्षा थोडंसं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जर करायची इच्छा असेल तर? हो सर, माझी याच्यापेक्षा मोठं, कमीत कमी मला हे पक्षी मिनिमम 30 ते 40 हजार पक्षापर्यंत जायचं आहे. आता माझ्याकडं 500 पक्षी आहे. कालांतराने असं वाढवत जाऊन जे आर्थिक खर्च वगैरे हे मॅनेजमेंट करत जसं असं एकदाच आपल्याला वाढवायचं नाही. आणि जेणेकरून समजा आपल्याला एखादी योजना जर भेटली महाराष्ट्र शासनाची, तर त्या योजनेचा लाभ घेऊन आपण हे मोठं करण्याचा मानस आहे सर माझा. आता आपल्याला माहीत आहे की कुठला व्यवसाय करत असताना आपल्याला मनुष्यबळ लागतं. त्या ठिकाणी आर्थिक गोष्टी आल्याच, त्यांच्या पगारी असतील किंवा त्यांच्यावरचा खर्च असेल, तर ह्या सर्व गोष्टीला आता तुम्ही जे गावरान पक्षाचं करता, यामध्ये आपल्या घरातली सदस्य संख्या, कुटुंब सदस्य संख्या या ठिकाणी काम करताना दिसते. तर याच्यामधून आपण थोडक्यात काय सांगू शकता का? तर आपण ह्याच कारणामुळं जे काही आपण दुसरे जे पक्षी असतात, पोल्ट्री फार्म पाठीमागं येण्याचं कारण आहे की ज्याला मनुष्यबळ जास्त लागतं. आणि हे गावरानी पक्षी असं आहे की स्वतःचं अन्न स्वतःच शोधत असतो सर हा. त्याच्यामुळं आपल्याला जास्त हे लागत नाही. आपले घरचेच माणसं आहेत. घरचे माणसं याचे, आमची आई असो, माझा मुलगा आहे, मुक्त संचारमध्ये सोडून देतो. थोडंफार खाद्य टाकतो, जे हॉटेल हे असतं ते आपण मुक्त संचारमध्ये टाकून देतो. आणि हे ज्याला भूक लागली ते जातं, शेड उघडंच असतं आपलं, शेडच्या बाहेर जाऊन खाते. आणि जेव्हा त्याला पाणी प्यावं असं वाटलं, पाणी प्यायला आतमध्ये येते सर. जेव्हापासून आपण हे कुक्कुटपालन सुरू केले तेव्हापासून या तालुक्यातले जे आपले रोडला जेवढे काही हॉटेल्स वगैरे आहेत, त्यांच्या का आपल्याला म्हणजे मागणीसाठी काही फोन वगैरे आले, किंवा त्यांच्या मागणीसाठी आपण किती प्रमाणामध्ये विक्री व्यवस्थापन केलं किंवा सुरू केलं आहे का, याबद्दल आपण थोडक्यात सांगू शकाल का?
हो सर, आपल्याकडून जवळपासचे हॉटेलवाले आपल्याकडून माल घेऊन जातात सर. आणि जास्त करून आपण हॉटेलला माल देत नाही, जेणेकरून हॉटेलला हे होलसेल रेटमध्ये द्यावं लागते. आणि आपण जे आपलं रोडवर असल्या कारणाने आपल्याला किरकोळ गिराईक भरपूर आहे सर. होलसेल देण्यापेक्षा किरकोळ गिराईक भरपूर आहे आणि याच्यामध्ये जास्त प्रॉफिट असल्यामुळं जास्तीत जास्त आपण किरकोळच देतो सर. हा व्यवसाय जर महिला बचत गटांनी केला सुरू, तर यामध्ये आपल्याला त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? सर, हा जर व्यवसाय महिला बचत गटाने जर केला तर महिलाचं काटेकोरपणे व्यवस्थापन असते ते आपल्यापेक्षाही आणखी चांगलं करू शकतात असा माझा आत्मविश्वास आहे. आणि भविष्यात मला गावरानी कोंबड्या वाढवत न्यायचा आहे आणि एक आपला स्वतःचा ब्रँड तयार करायचा आहे सर. आणि आपल्याकडं कुणाला जर लागत असतील पक्षी, अंडी आणि पिल्लं योग्य दरात मिळतील सर. आणि नक्कीच गावरान कुक्कुटपालनाच्या याच्यातून आपण आत्मनिर्भर झाला आहात असं आम्हाला वाटतंय. आणि यानंतर आपला शेवटचा संदेश आपल्या जिल्ह्यातील आणि इतर पूर्ण आपल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी काय राहील, आपण थोडक्यात सांगावं. मी आपल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पोल्ट्री फार्म जर करत असाल तर प्युअर गावरानी करा, जेणेकरून त्याच्यामध्ये रोगराईचं प्रमाण खूप कमी आहे, नगण्यगण आहे, समजा नाहीच म्हणल्यासारखं आहे. आणि आपण कधीही पोल्ट्री फार्म करा. त्यांना कधी मी मार्गदर्शन करू शकतो सर, प्रत्येकाला मार्गदर्शन करील. खूप छान माहिती आपण केरबाजी या ठिकाणी दिलेली आहात. आपल्या या व्यवसायासाठी आमच्या शुभेच्छा असतीलच. आपण या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं. तुमच्या माध्यमातून त्यांना एक नवीन दिशा मिळाली, त्यांना पण एक प्रोत्साहन मिळाले की हा व्यवसाय आपण करू शकतो. आणि या व्यवसायातून आपल्याला एक आर्थिक स्रोत चांगल्या प्रकारे साधला जाऊ शकतो. आणि आपण या ठिकाणी आलात, आपण व्यवस्थित आणि खूप चांगल्या प्रकारची माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.